नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्यामध्ये मित्रांनो असं होणार आहे की आत्तापर्यंत मालिकेमध्ये आपण असं बघत आलो होतो की नैना आणि रोहिणी यांचे कारस्थान सुरूच असते। काही झालं तरी कला आणि अद्वैत या दोघांना एकत्र येऊन द्यायचं नाही साठी त्या अनेक राहुल सोबत मिळून प्लॅन करत असतात, परंतु प्रत्येक प्लॅन हे त्यांच्या दोघांवरच आता उलटत असतात। कारण जे काही आता डील ही फायनल करायची असते आणि ती डील मात्र अद्वैत आणि या कला या दोघांनी एका रात्रीमध्ये पूर्णपणे फायनल करून टाकलेली असते। परंतु आता राहुलने ही डील फायनल होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात आणि त्यामध्ये कलाने पैसे घेतल्याचे आरोपसुद्धा असे आरोप केलेले असतात। पण तरीसुद्धा आता सरोज ही अगदी रोहिणीला साथ देत असते। प्रत्येक गोष्टीमध्ये कला आणि अद्वैत हे कसे वेगळे होतील हा फक्त सरोजचा उद्देश असतो। त्यासाठी आता ती अद्वैतचे पूर्णपणे कान भरत असते की अद्वैत हे बघ, तुमच्यामध्ये कोणतंही असं साम्य नाही, त्यामुळे जर तुम्ही एकदा डिव्होर्स जर घेतला तर बरं होईल। कारण आता इतकं मी तुला सांगितलं, समजावले अद्वैत, तू सुद्धा त्या विचारापर्यंत पोहोचला आणि तुला माझे विचारसुद्धा पडतात, त्यामुळे तू आता डिव्होर्स कधी घेणार आहे असे जेव्हा आता ती अद्वैतला विचारते, तेव्हा मात्र आता आई जे काही सांगते त्यावर मात्र आता अद्वैत विश्वास ठेवतो। कारण त्याला असं वाटत असतं की नक्की आपली आई आपल्याला काही असं चुकीचं सांगत नाही आणि मी तर खरेबद्दल खूप असा विचार केला, खरे एक बालिश मुलगी आहे आणि काही झालं तरी ती आपली लाईफ पार्टनर असू शकत नाही असे अद्वैतने आता विचार करून या डिव्होर्ससाठी निर्णय दिलेला असतो। परंतु मित्रांनो आता परिस्थिती अशी असते की नैना आणि रोहिणी यांनी एक घोडचूक केलेली असते आणि ही मात्र आता कलाला सिद्ध करून देणार असतात। जी काही चूक त्यांनी केलेली आहे ती चुकीमुळे मात्र आता सरोजला तिची चूक ही समजणार असते आणि कला ही खरंच एक अशी चांगली आदर्श सून कशी आहे हे मात्र आता सरोज समोर सिद्ध होणार असते। कारण आता रोहिणी आणि नैना मुद्दाम गिझरचं बटन ऑन करून ठेवलेलं असतं। कारण आता शॉक मात्र कुणाला तरी बसेल, म्हणजे अद्वैतला, आणि त्याचा सगळं काही ओरडा कलाला खावा लागेल आणि कलाने हे सर्व मुद्दाम केले, ती सरोजच्या जीवावर उठली असं मात्र रोहिणी आणि नैना या दोघींना दाखवायचं असतं। परंतु होते काही वेगळेच मित्रांनो। आता आबांना एक प्रकारचं खूप टेन्शन येतं, कारण जो काही आता चांदेकरां फॅमिलीला शाप दिलेला आहे की चांदेकरांच्या मोठी जोडी जी असते तर ती मोठी जोडी म्हणजे घरातील कोणत्याही जोडीचा संसार हा कायमस्वरूपी टिकत नसतो, काही ना काही अडचणी येऊन तो संसार तुटत असतो, याची आबांना भीती असते। मग माझ्या कला आणि अद्वैत या दोघांच्या जोडीला त्यांचा संसार टिकवायलाच हवा। काही झालं तरी अंबाबाई, तूच आता केवळ या दोघांना एकमेकांसाठी तर बनवलेले आहे आणि कलाच या घरची आदर्श सून आणि एक लक्ष्मीचं रूप तुझ्यामध्ये आहे, त्यामुळे तू काही कर, परंतु माझ्या कला आणि अद्वैत या दोघांचा संसार टिकव। इकडे संगीतासुद्धा अंबाबाईला तीच प्रार्थना करते की काही झालं तरी अद्वैत रावांच्या मनामध्ये जे प्रश्न आहे ते प्रश्न कमी होऊन दे आणि अद्वैत रावांना चांगली एक बुद्धी दे की माझी कला खरंच एक आदर्श सून आहे आणि एक आदर्श बायकोसुद्धा आहे तिच्यामध्ये, आणि अद्वैत रावामध्ये जे काही गुण आहे ते कितीही साम्य आणि कितीही असे त्यांच्यामध्ये फरक जरी असले तरी संसार त्यांचाच होतो। साम्य आणि फरक यांचा जो काही एकमेकांनी मिळून एकमेकांना जाणून घेतलेलं असतं, एकाची कमी एकाने भरून काढलेली असते, तेव्हा हा संसार टिकतो असं मात्र आता आबांनी आणि संगीताने दिव्याला अगदी साकडं घातलेलं असतं की देवा काही कर, परंतु यांचा संसार टिकून दे। आणि यासाठी मात्र आता खरंच एक खूप मोठा चमत्कार होणार असतो। कारण आता कला ही आपल्या संगीताच्या घरी आलेली असते आणि मित्रांनो कला जे काही आता वाळवण असते तर त्या वाळवणीची तयारी आपल्या आईला मदत म्हणून करत असते। पण त्या अगोदर आता सडा वगैरे जे काही वाळवणीसाठी पूजा करायची असते तर कला ती सर्व अगदी मनोभावने करते आणि त्यानंतर आता संगीता तिच्या हातात हळदी कुंकू वाहण्यासाठी करंडा देते, परंतु तिच्या हातातून मात्र करंडा सांडतो आणि खूप मोठा एक अपशकुन होतो। तेव्हा आता संगीता म्हणते की हा तर एक अंबाबाईचा संकेत म्हणायचा की काय, कारण अगं कुंकू सांडणं हे कधीही चांगलं नसतं कला, त्यामुळे आता हे बघ तू काही कर, परंतु तुझा संसार कसा टिकवायचा त्यासाठी अद्वैत रावांचं मन अगोदर तू जिंकून घे। त्यासाठी त्यांना
त्यांना काय आवडतं काय नाही याकडे लक्ष दे आणि त्यांचं मन जिंकून घे. तेव्हा कलाला तर एकतर खूप टेन्शन येते, नक्की आता काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते. परंतु देवी आईच आता कलाची मदत करणार असते. तेव्हा मात्र आता नैना आणि रोहिणीने मात्र इकडे एक उपादेव करून ठेवलेला असतो, कारण जो काही बाथरूम आहे तर गिझर ऑन करून ठेवलेला असतो आणि त्यामध्ये आता पूर्णपणे करंट उतरलेला असतो. जेव्हा मात्र आता ही बाहेर काम करत असते, आपल्या आईच्या घरून येते आणि ती किचनमध्ये मग्न असते. तेवढ्यात अद्वैत घरी येतो आणि अद्वैत मात्र बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी जेव्हा जातो तेव्हा मात्र त्याला ते गिझर ऑन दिसतं आणि पूर्णपणे आता तेथे इतकं गरम वातावरण तयार झालेलं असतं, म्हणून तो आता कलाला खूप असा ओरडतो. रोहिणीने आता नैनाला हे सगळं सांगितलेलं असतं की तू बटन चालू ठेव, नक्की कोणीतरी ते बटन बंद करण्यासाठी येईलच, म्हणजे अद्वैतच आता पिढीहून येण्याची वेळ झालेली आहे, तो नक्की येईल. तेव्हा आता अद्वैत तर ओरडत असतो. हे ऐकून मात्र आता नैना आणि रोहिणी मात्र अगदी खुश होत असतात, कारण आता करंट तर अद्वैतलाच बसेल असं त्यांना वाटत असतं. या दोघींना असं वाटत असतं की आता काही झालं तरी आपण जो काही प्लॅन केलेला आहे, एकतर ह्या दोघांचं नातं अगोदरच एका दोरीवर असं टांगल्यासारखं झालेलं आहे, कारण त्यांच्यामध्ये जे काही लुटूपुटूचं भांडण आहे आणि अद्वैत आणि कला या दोघांमध्ये आता सरोजने लवकरच डिव्होर्ससुद्धा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जर आता हे सर्व करून जर हे आरोप केले तर नक्की अद्वैत आणखीनच कलावर चिडेल, म्हणून मात्र आता हे सर्व यांनी केलेलं असतं. त्यांना खूप असं हसायला येत असतं. रोहिणी म्हणते की नैना आता बघ की तुझ्या बहिणीची काय अशी अवस्था होते. नैना म्हणते की हो, मला घराच्या बाहेर काढायला निघाली होती, परंतु आता मात्र तीच घराच्या बाहेर जाणार आहे, म्हणून नैनाला आता खूप असा आनंद होत असतो. आणि जर अद्वैतच्या जीवावर किंवा घरातील कुणाच्या जीवावर जर बेतलं तर अद्वैतला आता जे काही इतका रागीन कलाचा, आणि कला खरंच बेसिक नॉलेजसुद्धा तिला नाही आणि घरामध्ये कसं वावरायचं काय करायचं याचंसुद्धा जरासं नॉलेज नाही, म्हणून अद्वैत आणखीनच कलावर खूप भडकेल. तेव्हा आता ठरलेले त्यांच्या प्लॅनप्रमाणे त्या दोघी आता बटन ऑन करतात आणि बाजूला निघून जातात. तेव्हा आता अद्वैत आणि सरोज हे एकासोबतच घरी येतात. तेव्हा आता कला ही आता तिच्या आईच्या घरून आलेली असते आणि ती आईच्या घरून आल्यानंतर मात्र किचनमध्ये तिची आवरासावर सुरू असते. तेव्हा मात्र आता लगेच जे काही म्हणजे अद्वैत फ्रेश होण्यासाठी जेव्हा बाथरूममध्ये जातो तेव्हा मात्र आता त्याला इतकं गरम होत असतं आणि नक्की पाहतो तर काय, आता गिझरचं बटन हे ऑन दिसतं, म्हणून आता लगेच अद्वैत कलावर खूप चिडतो. कलाला आवाज देतो की खरे खरे लवकर ये. तेव्हा मात्र आबा हे सर्वजण बाहेरच बसलेले असतात. आता कलाला एक टेन्शन येतं. कला म्हणते की आता हा चांदेकर का ओरडत असेल, याला ओरडायला काय झालं असेल, नक्की काहीतरी झाले, म्हणून सर्वजण आता इतके घाबरतात आणि धावतच आता तिकडे यायला निघतात. परंतु आता सर्वांच्या अगोदर मात्र अद्वैत ओरडतो आणि त्या मुलीला मात्र त्या कलाला मात्र यायला नको, नक्की अद्वैत आणि ते दोघेही पुन्हा काहीतरी असं होईल आणि दोघांमध्ये पुन्हा एकत्र येऊन ते एकमेकांचे मनं जिंकतील असं मात्र आता सरोजला भीती वाटत असते. म्हणून आता अद्वैतचा आवाज ऐकल्यानंतर अद्वैत आता कला लवकर येत नाही म्हणून पुन्हा बाहेर ओरडतच तिकडे जातो. तेव्हा तो कलाला आता खूप असा ओरडत असतो की तुला गिझर ऑन करण्यासाठी कोणी सांगितलं होतं, अगं तुला बेसिकसुद्धा नॉलेज नाही की गिझर सकाळी ऑन करत असतो आणि ते संध्याकाळपर्यंत त्याचं बटन तसेच ऑन आहे, मग तुला इतक्या छोट्या मोठ्या गोष्टींचेसुद्धा लक्ष द्यायला नको का, म्हणून तो आता सर्वांसमोर कलाला इतका ओरडतो. परंतु आता त्याच वेळेस मात्र सरोज ही आतमध्ये जाते आणि सरोज मात्र जेव्हा ते बटन बंद करायला जाते तर सरोजला एक खूप मोठा असा शॉक बसतो आणि सरोज लगेच जोरात आई गं असे ओरडते आणि लगेच ती बेशुद्ध होऊन खाली पडते. तेव्हा मात्र अद्वैत तर खाली कलावर खूप ओरडत असतो. आबांना तर खूप असं वाईट वाटतं. आबा म्हणतात की त्या मुलीची यात काही चूक नाही, तरीसुद्धा अद्वैत मुद्दाम तिच्यावर ओरडतो. तेव्हा आता सर्वजण धक्क्यानेच आता सरोजला नेमकं आतमध्ये काय झालं असेल म्हणून धावतच जातात. तेव्हा आता पाहता तर काय, सर्वांना खूप मोठा धक्का बसतो की नक्की सरोजला आता करंट बसलेला आहे म्हणून. तेव्हा मात्र आता कलाचा जीव अगदी कासावीस होतो, कारण आत्तापर्यंत सरोज तिच्याबरोबर आता जे काही वागलेली आहे ते सुद्धा आता कला तरीसुद्धा तो विचार करत नाही आणि एक आपलं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या दृष्टीने ती लगेच धावत जाते आणि सरोज मॅडम उठा म्हणून सरोज मॅडमला उठवण्याचा प्रयत्न करत असते.
आता अद्वैत तर खूप असा घाबरलेला असतो आणि आई आई तो असं करत असतो. तेव्हा आता रोहिणी आणि नैना लगेच चमचागिरीपणा करायला सुरुवात करतात. कारण जे काही आहे ते कलावर कसे आले पाहिजे याचा मात्र ते पुरेपूर प्रयत्न करायला लागतात. आणि आता रोहिणी मुद्दाम सर्वांसमोर म्हणते की बापरे, अरे बापरे, सरोज वहिनीला करंट लागला आणि हे सर्व झालंच कसं? या मूर्ख मुलीमुळेच झालं असेल. मुलीचं कशातही व्यवस्थित लक्ष नसतं. हिला तर फक्त आपल्या घरचीच काळजी लागलेली असते. सारखं ऑफिसमध्ये जायचं आणि घरात काय हवं काय नको याकडे अजिबात लक्ष देत नाही. प्रत्येक कामाचा ती हलगर्जीपणा करत असते. म्हणून मुद्दाम सर्वांसमोर आता ती कलाला दोषी ठरवत असते. आणि नैना तर ही टपेलच असते रोहिणीची साथ देण्यासाठी. तेव्हा आता नैना सुद्धा म्हणते की अगं काय कला, किती हलगर्जीपणा कळत असते. अगं आज काय झालं, तू आपल्या आई आणि बाबांच्या घरी सुद्धा असंच करायची आणि आता इतके चांदेकरांकडे आली तरी सुद्धा तसेच करते. आणि अगं आज मात्र मामींच्या जीवावर बेतलंय. अगं तुला काहीच कसं वाटत नाही. तू एक ना एक दिवस नक्की काहीतरी असा पराक्रम करू ठेवशील. आज सरोज मामींच्या जीवावर किती मोठं संकट आलेलं आहे. तेव्हा कलाही आता ह्या दोघींकडे सुद्धा लक्ष देत नाही आणि आता ती सरोज मॅडमला म्हणत असते की सरोज मॅडम प्लीज उठा आणि त्यांच्या हातावर आपला हात देऊन ते हात पूर्णपणे चोळत असते. आणि तेव्हा कुठे आता सरोजला थोडंसं असं शुद्ध आल्यासारखं होत असतं. आबांना तर आता सरोजची खूप काळजी लागलेली असते. आणि तेव्हा आता आबा रोहिणी आणि नैना या दोघींना ओरडतात. त्या दोघींना म्हणत असतात की काय नेमकं झाले काय आणि आत्ता वेळ कोणती आहे आणि तुम्ही दोघी बोलतात काय? अगं तुम्ही कायम कलाला दोषी ठरवत आला. रजनीसुद्धा म्हणत असते की अहो सरोज वहिनींच्या जीवावर धोका बेतला आणि त्यांना आधार देण्याऐवजी तुमचं कलाला कायम दोषी ठरवत असतात. म्हणून रजनी सुद्धा आता ह्या दोघीवर खूपच ओरडते. तेव्हा नैना लगेच म्हणते की नाही, कायम पुढे असते. तिला प्रत्येक गोष्टीत आपणच सर्व काही करतो, नेहमी मीच हे सर्व करते, ते मी करते असं प्रत्येकाला दाखवायचं असतं. म्हणून ती मुद्दाम हे सर्व करते. तेव्हा कला म्हणते की हे बघ नैनाताई, तू शांत राहा. आत्ता केवळ वेळ कोणती आहे याकडे लक्ष दे. अगं तू तर प्रत्येक आरोपावर आरोप करतच राहते. आणि हे बघ मी माझ्या चांगल्या आठवणीत आहे की सकाळी जाताना मी गिझरचं बटन बंद केलं होतं. तेव्हा लगेच आता अद्वैतसुद्धा कलावर ओरडतो की कला हे सर्व तुझ्यामुळे झालं. तुझ्यामुळे आज माझ्या आईच्या जीवावर इतकं मोठं संकट आलं होतं आणि देवकृपेने मात्र तिच्या जीवावरचं संकट बेतलं. कला तू प्रत्येक गोष्टीमध्ये हलगर्जीपणा करत असते. नैना आणि रोहिणी आत्या जे काही बोलतात ना ते एकदम योग्य आहे. कारण जे काही होतं ना ते तुझ्यामुळे होतं. या घरात आल्यापासून काही ना काही असं उपद्रव तू वाढूनच ठेवत असते. आणि आज मात्र माझ्या आईच्या जीवाशी तू खेळते. कारण तुला असं वाटतं की नक्की आईच आपल्या दोघांना एकत्र येऊन देत नाही, म्हणूनच तू काहीतरी मुद्दाम हे सर्व केलं. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ अद्वैत, अरे कधीही माझ्या मनात मी असा विचार येऊन दिलेला नाही. मला प्रत्येक या घरातील माणसांची काळजी आहे आणि प्रत्येकाची काळजी घेण्याचं कर्तव्य जे आहे ना ते मी योग्य प्रकारे पारसुद्धा पाडते. आणि तू आत्तापर्यंत जे काही बालिश वागत आली, आत्तापर्यंत माझ्या डोळ्यांनी प्रत्येक गोष्ट मी पाहिली. तेव्हा मात्र आता कलाला इतकं वाईट वाटतं, तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. परंतु ती सरोजच्या जीवासाठी आता शांत राहते. आणि आता मात्र ती सरोजला घाईने पाणी पाजते आणि सरोजला लगेच हातावर तिच्या असा हात देऊन तिला व्यवस्थित अगदी शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. आणि देवी अंबाबाईला सुद्धा हात जोडते की देवी अंबाबाई काही कर, परंतु आता मात्र आमच्या आईंचा जीव वाचव. सरोज मॅडमला काही होऊन देऊ नको. तेव्हा आता अद्वैतसुद्धा आता कलाकडे पाहत असतो. आणि तेव्हा कुठे सरोज मात्र आता कलाकडे पाहत असते. कलाकडे बघून तिला आता राग येतो. सरोजला शुद्ध आल्यानंतर सर्वांना आनंद होतो. तेव्हा सरोज लगेच आता म्हणते की हे सर्व ह्या मुलीमुळेच झालं आणि ह्या रूममध्ये दुसरं आलं तरी कोण होतं, तुझ्याशिवाय असणार तरी दुसरं कोण. तेव्हा आता कला ही अंजूला आवाज देते. अंजूला म्हणते की मी जेव्हा आईच्या घरी तिकडे गेले होते तेव्हा मात्र रूममध्ये कोण कोण आलं होतं. तेव्हा आता जेव्हा कला आणि अद्वैत हे बाहेर गेलेले असतात, कला ही तिच्या आईच्या घरी गेलेली असते. आणि इकडे मात्र आता अंजूने नैना आणि रोहिणी मॅडम या दोघींना कलाच्या रूममध्ये जाताना पाहिलेलं असतं. तेव्हा मात्र आता अंजू म्हणून जाते की अहो कला मॅडम, जेव्हा मी तुमच्या रूममध्ये काही असं व्यवस्थित साफसफाई करण्यासाठी आले होते तेव्हा मात्र आता इथे रोहिणी आणि नैना मॅडम मात्र काहीतरी करत होत्या. तेव्हा आता कलाला पूर्णपणे संशय येतो की नक्की ह्या दोघींचंच काहीतरी असा हात आहे की ह्या दोघीच असं काहीतरी प्लॅन
प्लॅनिंग करू शकतात, कारण मी सकाळी जाताना गिझरचं बटन बंद केलं होतं. आत्तापर्यंत जेव्हापासून मी या चांदेकरांच्या घरात आले तेव्हापासून मात्र कधीही माझ्याकडून हे असं झालेलं नाही. कोणत्याही गोष्टीचं काम मी करताना अगदी डोकं शांत ठेवून करत असते. कितीही मला घाई जरी असली ना तरीसुद्धा मी बाथरूममध्ये जे काही गिझर ऑन आहे तर व्यवस्थित बंद करूनच जात असते आणि तेव्हाच मी बाथरूमच्या बाहेर निघत असते. मग आज मात्र हे झालेच कसे? तरीसुद्धा अद्वैत हा कलावर खूप असा ओरडतो. तो कलाला म्हणत असतो की नाही, जे काही छोट्या छोट्या चुका करत असतेस ना तीच तू खरे आहे, कारण त्याचमुळे मी आता आपल्या दोघांमध्ये हा जो काही कम्फर्टेबलपणा नाही, एकमेकांमध्ये साम्य नाही, तर ह्याच गोष्टीमधून मी तुला ते सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण आपण एकमेकांसाठी कम्फर्टेबल नाहीत. त्यामुळे आपण मात्र तेव्हा आता तेथे आबा हे सर्व ऐकतात. आबांना माहिती असतं की आता सर्वजण मुद्दाम कलाला दोषी ठरवतात. कलाची यात काही चूक नाही, कलानं काही केलेलं नाही, परंतु आता हे जे काही आहे ना ते केवळ आता रोहिणी आणि नैना या दोघींचं काहीतरी कारस्थान आहे. आणि जे काही या घरामध्ये आता सध्या सुरू आहे आबांच्या पूर्णपणे लक्षात आलेलं असतात. म्हणून आता आबा सर्वांसमोर कलाची बाजू घेतात. हे बघा, कला काही असं करणार नाही आणि तुम्ही कितीही तिला दोषी ठरवण्याचा प्रयत्न जरी केला ना, आणि अद्वैत हे बघ तू सुद्धा चिडतो. अद्वैत, माझ्यावर विश्वास ठेव. अरे कलावर विश्वास ठेव. तू जे काही आता कुणाचं ऐकतो आणि कुणावर विश्वास ठेवून हे नातं तोडण्याचा प्रयत्न करतोय. अद्वैत, सध्या तुझं काय सुरू आहे हे मला सगळं काही अगदी समजलेलं आहे. तुला असं वाटत असेल की आता आबांचं आपल्यावर काय लक्ष आहे. अरे पण कलाच ही तुझ्यासाठी योग्य आहे आणि कलासारखी मुलगी तुझ्या आयुष्यात आली, तुझ्या आयुष्याचं सोनं झालं आणि तू मात्र अगदी लक्ष्मीसारखी या मुलीचा रागराग करतो. दुसऱ्याचं ऐकून तू तिच्यावर बोलतो. अद्वैता, अरे खरंच एक खूप मोठी चूक तू करतोय, ती चूक लक्षात घे. तेव्हा अद्वैत म्हणतो की मागच्या वेळेस आबा तुम्ही कायम हिला पाठीशी घालतात. ही जे काही करते ना अगदी सर्व काही हलगर्जीपणा असतो हिचा. अगदी बेसिकसुद्धा गोष्टींचं नॉलेज ह्या मुलीला नाही आणि कायम तुम्ही त्या मुलीला पाठीशी घालू नका. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ अद्वैत, तू अजूनसुद्धा स्वतःला चुकीचं म्हणजे दाखवत नाही. अरे मी काही केलेले नाही, मी तुला अनेकदा सांगते तरीसुद्धा तू माझ्यावर विश्वास ठेवत नाही. आणि हे बघ, आत्ताच अंजू म्हणाली होती की तुमच्या रूममध्ये रोहिणी मॅडम आणि नैना ह्या गेलेल्या आहेत आणि अंजूनीसुद्धा हे बघितलेलं आहे, तरीसुद्धा तू माझ्यावर का डाऊट घेतो. अरे मागच्या वेळी जेव्हासुद्धा ऑफिसमध्ये जे काही पैसे मला घ्यायचे होते तर ते पैसे मी घेत नव्हते, परंतु रोहिणी मॅडमने मला हे सर्व सांगितले होते आणि जी काही ती न्यूज रिपोर्टर आली होती तेव्हासुद्धा रोहिणी मॅडमनेच मला तिच्यासमोर बोलण्यासाठी सांगितलं होतं. हे बघ, मी कधीही स्वतःच्या मनाने काही करत नाही. घरातील जर कोणी मला काही ते करण्यासाठी सांगितले आणि ते जर योग्य असेल आणि त्यात तुझी मदत जर माझ्याकडून होत असेल तर प्रत्येक गोष्ट मी ती ठरवून करत असते. परंतु हे बघ, आत्ता खरंच मी मुद्दाम हे केलेलं नाही. तेव्हा आता अद्वैतच्या लक्षात येते आणि अद्वैतला स्वतःची चूक समजते. अद्वैत आता विचार करतो की नक्की आता आज मात्र खरेने माझ्या अगोदर उठून सर्व तयारी केली होती. आंघोळ वगैरे तिची अगोदर झाली होती, तिच्यानंतर मी आंघोळ केली, परंतु मी सुद्धा येताने मात्र गिझरचं बटन बंद केलं होतं. अद्वैतच्या पूर्ण लक्षात येते. अद्वैत म्हणतो की मग आता खरे तर लगेच बाहेर निघून गेली होती आणि तिच्यानंतर मी सर्व काही तयार होऊन बाहेर गेलो, मग नक्की हेच झालंच कसं. तेव्हा आता कला लगेच नैनाला विचारते की नैनाताई, आज तू माझ्या रूममध्ये का आली होती. अंजूनी सांगितल्याप्रमाणे तू तर माझ्या रूममध्ये आली होती. तेव्हा आता नैना घाबरते. नैनाला आता काय उत्तर द्यावं हे काही समजत नाही. तेव्हा ती तत आणि मम करायला सुरुवात करते. नैनाला काय उत्तर द्यावे ते काही समजत नाही. ती लगेच रोहिणीकडे बोट दाखवते की मम्माने मला आवाज दिला होता म्हणून मी तिकडे आले होते. तेव्हा आता लगेच रोहिणी म्हणते की अगं मी तरी तुला कुठे बोलावलं होतं आणि मी कुठे अद्वैतच्या रूममध्ये आज गेले. तर लगेच आता दोघी खोटं बोलायला सुरुवात करतात. तेव्हा आता रोहिणीला असं वाटतं की नक्की आता कलाने सर्व काही ओळखलेलं आहे आणि आता हे जे काही घडत आहे तर ते समोर घडत आहे. तेव्हा मात्र आता नैना म्हणते की मम्मा, हे सगळं काही तुमच्यामुळे झालं, कारण तुम्हीच मला रूममध्ये पाठवलं होतं. तेव्हा मात्र आता रोहिणीची बोलती बंद होते. रोहिणी म्हणते की नैना, अगं काय बोलतेस. तर आता तू का खोटं बोलतेस. आणि हे बघ नैना, तुला कायम खोटं बोलण्याची सवय लागलेली आहे, कारण प्रेग्नेन्सीच्या वेळेससुद्धा तू असंच खोटं बोलली होती.
मात्र आता नयनाला काय उत्तर द्यावे ते समजत नाही। ती लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते आणि तिच्या पाठोपाठ रोहिणीसुद्धा गेलेली असते। परंतु आता मात्र हे सर्व कलाला आता त्यांच्यावर डाऊटच आलेला असतो की नक्की हे जे काही कारस्थान करतात तर ते अद्वैत आणि आपल्या दोघांना वेगळं करण्यासाठी करतात। आत्तापर्यंत जे काही त्यांनी मला सांगितले त्यांचं जेव्हा जेव्हा मी ऐकलं तर तेव्हा तेव्हा माझ्याकडून ती चूक झाली। परंतु आता ह्या दोघींचा जो काही प्लॅन होता तो मात्र आता मला सर्वांच्या समोर आणायलाच हवा। तेव्हा मात्र आता नयना आणि रोहिणी ह्या रूममध्ये येतात। एकमेकींशी आता त्यांची कुजबूज सुरू होते। तर कला आता गुपचूप येते आणि ह्या दोघींचं बोलणं ऐकत असते। तेव्हा मात्र ती आता अद्वैत आणि सरोज यांच्या हाताला धरून तेथे घेऊन येते। नयना आणि रोहिणी एकमेकींशी जे काही बोलत असतात तर ते कलाने सर्वांना ऐकवलेलं असतं की नक्की आज सरोज मॅडमच्या जीवावर कोण उठलं होतं तर रोहिणी आणि नयना। हे मात्र आता कलाने रंगेहात आता सर्वांच्या समोर आणलेलं असतं। म्हणून आता सरोजला रोहिणी आणि नयना या दोघींचा खूप असा राग येतो। सरोज आता एक सणकणी नयनाच्या कानामागे देते, आज जी काही तू तुझ्या सासूचं ऐकून चूक करत होती त्या चुकीमुळे आज माझ्या जीवाचं काय झालं असतं एकदा विचार करायला हवा होता। तुम्ही दोघेही कितीही बालिश असला तर तुम्ही दोघी कशा वागतात हे मला पूर्ण माहिती आहे। म्हणून आता सरोजसुद्धा रोहिणीला खूप अशी खडसावते। तेव्हा आता सरोजला कलाची माफी मागावी लागते। सरोज म्हणते की कला मला माफ कर, आत्तापर्यंत मी रोहिणी आणि नयना या दोघींचं ऐकून खूप अशी कारस्थानं केलीत। मी तुला अद्वैतच्या आयुष्यामधून काढण्याचा खूप असा प्रयत्न केला आणि ती चूक मी करायला नको होती। परंतु आज मात्र मला कळलं कारण मी असा जास्त वेगळ्याच लोकांवर विश्वास जास्त ठेवते। कारण मला अद्वैत आणि तुला एकत्र येऊन द्यायचं नाही। काही झालं तर तू अद्वैतसाठी योग्य सून अशी नाही म्हणून मी कायम तुझा रागराग करत आले। कारण जेव्हा हे लग्न झालं तर ते लग्न मला मान्य नव्हतं। जे काही झालेलं आहे ते सर्व तुझ्यामुळे झालं म्हणून प्रत्येक वेळेस दोषी मी तुला ठरवत आले। प्लीज मला माफ कर, मी असं करायला नको होतं। सरोजला आता तिची चूक लक्ष देते। तेव्हा कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम, कारण तुम्ही स्वतःला दोषी मानू नका। जे काही आहे त्या प्रत्येक गोष्टीवर तुमचा हक्क आहे। कारण अद्वैत हा तुमचा मुलगा आहे। अद्वैतचं काय चांगलं आणि काय वाईट हे फक्त तुम्ही म्हणजे जाणू इच्छिता, दुसऱ्यांना त्याचं काही घेणं देणं नाही। सरोज मॅडम, आत्तापर्यंत तुम्हाला जे काही करायचे असेल ते केवळ तुम्ही तुमच्या मनाने करत जा। मला जर तुम्हाला अद्वैतच्या आयुष्यामध्ये नको असेल तर मी कधीही अद्वैतपासून वेगळं व्हायला तयार आहे। कारण अद्वैतला सुद्धा आम्ही दोघंही एकत्र नकोय असं वाटतं। तेव्हा आता सरोज म्हणते की नाही कला, मला माफ कर, मी मोठ्या मनाने तुझी माफी मागते। कला म्हणते की नाही आई, जे काही झाले ते झाले, परंतु आता मात्र तुमचं जे काही मनाप्रमाणे तुमच्या अद्वैतच्या मुलाचं आयुष्य आहे तर ते तुम्ही ठरवू शकतात। तो पूर्ण अधिकार तुम्हाला आहे। आणि आता सरोजने रोहिणी आणि नयना या दोघींचा जो काही कलामुळे चेहरा त्या सरोजच्या समोर आलेला असतो आणि अद्वैतच्या समोरसुद्धा। तेव्हा आता सरोजला कलाची किंमत समजलेली असते की आत्तापर्यंत कला जे काही करते ते योग्य करते। नयनासारखी मुलगी आपल्या अद्वैतच्या आयुष्यामध्ये खरंच नकोय आणि कला खरंच एक योग्य सून आहे। तिच्यामुळे आपल्या अद्वैतच्या जीवनाला कशी गती मिळेल आणि त्यांचा संसार कसा सुखाचा होईल हे आज मात्र सरोजचे डोळे उघडतात। तेव्हा मित्रांनो, पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।